Go. कर्जत येथे TJSB सहकारी बँकेची 137वी शाखा. नागरी सहकारी बँकात देशात पहिल्या 5 क्रमांकात असलेल्या बहुराज्यीय TJSB सहकारी बँकेच्या 137व्या शाखेचे उद्घाटन TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ शरद गंगल यांच्या हस्ते सोमवार 30 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे झाले. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली या उपस्थित होत्या. तसेच बँकेचे संचालक नंदगोपाल मेनन, ॲडव्होकेट प्रदीप ठाकूर, ॲडव्होकेट समीर कांबळे, मधुकर खुताडे, दिलीप सुळे, शैलेंद्र खांडेकर, अनुराधा आपटे, डॉक्टर अश्विनी बापट उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाला कर्जत परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. कर्जतचे नावलौकिक उंचावणाऱ्या व्यक्तींचा उद्घाटन समारंभात बँकेचे अध्यक्ष शरद गंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्जत येथील 137व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त बोलताना अध्यक्ष शरद गांगल यांनी बँकेच्या स्थापनेपासून ते 137व्या शाखेपर्यंतचा प्रगतीचा आढावा घेत बँकेची ठळक वैशिष्ट्ये सांगितली. तसंच बँकेची ग्राहक स्नेही कार्यपद्धती सांगितली. 53 वर्षात बँकेने सहकार तत्त्व जपत बँकिंगमधील बदलांना सामोरे जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यावर भर दिला आहे, असे शरद गांगल यांनी सांगितले. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली व भविष्यातील बँकेच्या विस्ताराची योजना सांगितली. 137व्या कर्जत शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे DGM श्री विनायक नवरे यांनी केले, तर सूत्रसंचालन DGM विष्णू रानडे यांनी केले. बँकेची कर्जत येथील ही शाखा ATM सह सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त असून कर्जत रेल्वे स्टेशनला लागून आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोपरी परिसरातील अनधिकृत फटाक्यांची दुकाने आणि साठा हटविण्याची मागणी कोपरी बचाव समितीचे हरेश सारवान यांनी केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे फटाके दाखल झाले आहेत. या काळात फटाक्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने आणि गोडाऊन देखील आहेत. वास्तविक पाहता कोपरी परिसरात नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. कोर्टाच्या आदेशानुसार फटाक्यांची विक्री ही खुल्या मैदानात होणे आवश्यक आहे. या संदर्भात कोपरी बचाव समितीच्या वतीने कोर्टात याचिका 2009 साली दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोपरी कॉलनी येथे फटाक्यांच्या दुकानांमध्ये नियमानुसार फटाके ठेवणे व खुल्या मैदानात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील कोपरी कॉलनी परिसरात खुलेआम रहिवासी क्षेत्रात अनधिकृतपणे फटाक्यांची दुकाने सुरू आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये फटाक्यांचा साठा ठेवला आहे. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोपरी परिसरात फटाक्यांची विक्री सुरू असल्याची कोपरी बचाव समितीचे अध्यक्ष हरेश सारवान याबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. माझं नाव हरेश सारवान आहे. मी कोपरी बचाव समितीचा अध्यक्ष आहे. कोपरी बचाव समितीच्या वतीने आम्ही 2009ला माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली का ही कोपरी परिसरात फटाक्याची दुकानं आणि यांचे गोडाऊन यांच्यात इलिगली खूप साठा ज्यांनी त्यांना परवानगी महापालिका यांना देते त्यापेक्षा 10 पटीने 50 पटीने हे लोक इथे साठा करून ठेवतात. म्हणून आम्ही याचिका दाखल केलेली आणि 2010ला माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले महापालिकेला यांना स्थलांतर करा, कुठेतरी ओपन जागेमध्ये यांना जागा द्या आणि तिथे ते व्यवसाय करतील. पण आता एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा आता तुम्ही बघणार प्रत्येक दुकानामध्ये किती साठा आहे आणि यांचे गोडाऊन पूर्ण भरलेत. उद्या जर दुर्घटना झाली तर पूर्ण कोपरी काही म्हणजे लोकांना दुर्घटना होऊ शकते. आणि हे मेन 2009च्या हायकोर्टाचे आदेश आहेत त्याचे कंटेम ऑफ कोर्ट पण हे लोक करत आहेत. कंटेम ऑफ कोर्ट इथे चालू आहे. अतिरिक्त आयुक्त पालवी साहेब काल मला बोलले का आम्ही लवकरात लवकर मी फायरला सांगून कारवाई करू, पण अजून काय झालेलं नाही. मेरे ग्रैंडफादर ने 1974 में एक काम चालू किया था, तभी म्यूनसिपालिटी था. फिर 1984 में कॉरपोरेशन हुआ, लाइसेंस सब कैंसिल हुए. तब हमने 1986 में 4 सेंट्रल गवर्नमेंट के एक्सप्लोजिव लाइसेंस एज पर एक्सप्लोजिव एक्ट हमने लिए. तो वो जब ये एक्सप्लोजिव लाइसेंस इशू होता है वो प्रेमाइसेस पे परफेक्ट लीगली सिस्टमेटिक जो एक्ट है वो हिसाब से इशू होता है. और ऑल ओवर इंडिया, ये हमारे महाराष्ट्र थाना के लिए स्पेशल नहीं, ऑल ओवर इंडिया ये रूल है. जो सेंट्रल गवर्नमेंट लाइसेंसीज हैं, जो क्रैकर्स जो परमानेंट लाइसेंसीज हैं, वो अपने प्रेमाइसेस में धंधा करते हैं और टेम्प्रेरी के लिए प्रशासन उनको अपने ग्राउंड्स अलॉट करता है. जैसे हमारा कॉर्पोरेशन है वो ठराविक फीस लेते हैं. ग्राउंड्स है शिवाजी मैदान, गांधी मैदान, ऐसे बहुत सारे ग्राउंड्स ओपन है, वहाँ मंडप बांधता है, उनका एक फ़ी लिया जाता है और उनको 5 दिन 6 दिन जो भी कॉर्पोरेशन डिसाइड करता है वो धंधा करने देता है. नियम के बाहर जो होता है वो इलीगल होता है और इलीगल पे कार्रवाई करने के लिए पुलिस और प्रशासन सक्षम है. नहीं, अभी कैसा है, अभी हमारा दुकान है वो एज़ पर एक्सप्लोजिव एक्ट है, वो सब फायर ब्रिगेड की एनओसी, सब प्रशासन की जो भी है जो कार्रवाई के हिसाब से ही होता है. फायर ब्रिगेड की गाड़ी आने के लिए अंदर जगह है, हमारी तरफ से जो भी फायर एक्सटिंग्विशर्स है जो भी है कार्रवाई की जाती है. और दिवाली के लास्ट दिन दो अपना फायर ब्रिगेड की गाड़ियाँ खड़ी होती हैं रेडी हमारे लिए, मतलब ये गवर्नमेंट की तरफ से, कॉर्पोरेशन की तरफ से दी जाती है 2 गाड़ियाँ. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यातील मिठाईची दुकाने आता TB फ्री शॉप. ठाणे महानगरपालिका करणार मिठाई दुकानातील कर्मचाऱ्यांची TB चाचणी. दिवाळी म्हटली की मिठाई दुकानात तोबा गर्दी होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या शहर क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व मिठाई दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे डिजिटल एक्स-रे मशीनद्वारे TB स्क्रीनिंग करण्यात येणार असून ज्या दुकानातील कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग होईल त्या दुकानांना TB फ्री शॉपचे स्टिकर लावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षी क्षयरोग आजाराचे 8,500हून अधिक रुग्ण वर्षभरात आढळले होते. त्यात 14 जणांचा मृत्यूही झाला होता. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांच्या कालावधीत आत्तापर्यंत 7,556 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात या आजाराने 5 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती महापालिकेने दिली. काही दिवसांवर दिवाळी आली आहे, त्या अनुषंगाने मिठाईच्या दुकानात गर्दी वाढणार आहे. ग्राहकांची शहरातील नामांकित दुकानात मिठाई घेण्यासाठी गर्दी होणार आहे. परंतु मिठाई घेत असताना त्या ठिकाणाहून आजारता ग्राहक घरी घेऊन येत नाही ना, याची काळजी महापालिकेचा आरोग्य विभाग घेणार आहे. बुधवारपासून शहरातील दुकानातून क्षयरोग आजाराचे रुग्ण शोधण्याची किंबहुना पुढील धोका टाळण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी 8 जणांचे पथक सज्ज झाले आहे. या मोहिमेअंतर्गत दुकानातील कर्मचाऱ्यांचे त्याच ठिकाणी एक्स-रे काढले जात आहेत. डिजिटल एक्स-रे मशीन असल्याने त्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या आजाराबाबत माहिती दिली जात आहे.
क्षयरोग हा आजार संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असेल तर ग्राहकांचेही आरोग्य चांगले राहणार आहे. त्या अनुषंगाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच ज्या ज्या दुकानांची पाहणी होईल त्या ठिकाणी टीबी फ्री शॉपचे स्टिकर लावले जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रसाद पाटील. मी फुफ्फुसरोग तज्ज्ञ आहे आणि ठाणे शहर क्षयरोग अधिकारी म्हणून पण कार्यरत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरती आपण ठाणे महानगरपालिकेने आरोग्य विभागाने एक नवीन अभिनय असा उपक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे ही योजना राबवतोय. त्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावरती आता जसं नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी होईल, तर ठाण्यामधलं जे अगदी अग्रगण्य नाव आहे मिठाईच्या दुकानांमध्ये असं प्रशांत कॉर्नरला आपण आज आहोत. प्रशांत कॉर्नरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांच्या फॅक्टरीमध्ये किंवा त्यांच्या आउटलेट्समधले ह्या सर्व कर्मचाऱ्यांची आपण सध्या आरोग्य तपासणी करत आहोत. प्रशांत कॉर्नर बरोबरच इतर जे असे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधले ज्या काही मिठाईची दुकानं आहेत, फॅक्टरीज आहेत, त्या सर्वांच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पण आपण आरोग्य तपासणी करणार आहोत, की जेणेकरून जेव्हा आपला ठाणेकर त्यांच्याकडे मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी करेल त्यावेळेस तो जो विक्रेता असेल तो पूर्णपणे हा निरोगी असेल आणि त्यांच्याकडून कोणत्याही मिठाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा दुसरा आजार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. प्रशांत भूपेंद्र सकपाळ, प्रशांत कॉर्नरचे ओनर, प्रशांत प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर बोलतो. महापालिकेने कारवाई केलेली, कारवाई मला म्हणता येणार नाही, हे सगळ्या ग्राहकांच्या दृष्टीने व महापालिकेच्या दृष्टीने हे खूप हिताचं आहे ग्राहकांच्या हिताने. आणि जसं आमच्या सरकारने सांगितलेलं आहे की डॉक्टर आपल्या दारी, याची खरोखर प्रचिती आहे. जसं आमच्या सरकारने सांगितलं की डॉक्टर आपल्या दारी, तर तसंच आहे की महापालिका प्रत्येक लोकांच्या दुकानात जाऊन चेकिंग करत आहे. ही महापालिकेची खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ही अशी पद्धत कुठेच नाही. ऑल ओव्हर इंडियामध्ये ही पहिली अशी महापालिका असेल आपली की ज्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांची चेकिंग करणं फ्रीमध्ये, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा जो उपक्रम जो आहे जो राबवला जात आहे तो एकमेव इंडियातला पहिला उपक्रम असेल असा आहे. आम्हाला काही वाटत नाही आमच्या कामगार जर का काही खराब असतील काय तर महापालिकेला सांगेल, महापालिका आम्हाला सांगेल या कर्मचाऱ्यांना औषध द्यायला पाहिजे आणि ते औषधही मोफत देता येत आहे. ती पण फार मोठी गोष्ट आहे. आणि ही जी संकल्पना आहे ती ग्राहकांच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने RMC प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी. सध्या ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये सुरू असलेले RMC प्लांट प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखणी करून दिलेल्या निकषानुसार सुरू आहेत का, याची ठाणे महानगरपालिकेने तपासणी करावी. राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मागणी. ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या RMC प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने RMC प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रदूषणाच्या पातळीमध्ये झालेली वाढ हे आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत, अशा बातम्या समोर येत आहेत. दिल्लीप्रमाणे मुंबई तसंच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरामध्ये देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. रोजच्या जगण्यासाठी करावी लागणारी धडपड तसंच सतत धावपळीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना वाढलेल्या हवेच्या प्रदूषणाने साधा श्वास देखील नीट घेता येईना झाला आहे. हवेच्या प्रदूषणाने ग्रस्त झालेले नागरिक विविध आरोग्यविषयक समस्येला तोंड देत आहेत. आत्तापर्यंत केवळ दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाबाबतच्या बातम्या कानावर येत होत्या, परंतु आता महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे शहर परिसरामध्ये देखील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे, असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. मनोज जरांगे यांच्यानंतर ठाण्यातील उपोषण स्थगित. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेले 8 दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेताच त्याचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेले 5 दिवस सुरू ठेवलेले आमरण उपोषण आज गुरुवारी मागे घेतले. ठाणे पोलिसांच्या वतीने त्यांना शाल देत फेटे बांधून सरबत पाजत उपोषण सोडण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेले 8 दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले होते.
त्यांनी पाणी देखील वज्र केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. महाराष्ट्र सरकारकडून अनेक वेळा त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली, परंतु जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण पाण्याचा थेंब देखील घेणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. परंतु आज अखेर 8 दिवसानंतर सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळाने त्यांना आरक्षण देण्यासाठी 2 महिन्यांची मुदत मागत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या शब्दाला मान देत मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 8 दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील अशाच प्रकारे सकल मराठा समाजातर्फे गेले 5 दिवस आमरण उपोषण सुरू होते. जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे वृत्त कळताच ठाण्यातील उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. ठाणे पोलिसांनी आंदोलकांचे शाल आणि फेटे बांधून कौतुक केले व त्यांना ज्यूस पाजत उपोषण सोडले. सर्वांना जय शिवराय. जे आमचं एक दिवशी साखळी उपोषण ठरलं होतं ते साखळी उपोषण एकदम कंटिन्यू चालू होतं. जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला जे आदेश दिले होते साखळी उपोषण बंद करून आमरण उपोषण चालू करा, ते आम्ही 5वां दिवस आहे आमरण उपोषण पूर्ण केलं आहे. आज जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता 2 तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितलेला आहे. त्यांच्या आदेशावर आम्ही आज उपोषण सोडतो.